हरे कृष्णा. भगवद्गीतेचा 12वा अध्याय जो भक्तियोगाचा अध्याय आहे त्याच्यातला 15वा श्लोक भगवंत म्हणत आहेत, यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यस च मे प्रियः. म्हणजेच पहिल्यांदा आपण भगवद्गीतेचा अर्थ वाचूया. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. याच्यात सगळ्यात पहिली महत्वाची ओळ की ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतरांमुळेही उद्विग्न होत नाही. आपण ह्याचं खूप भान ठेवतो की बाबा इतरांमुळे मला त्रास व्हायला नको, पण व्हॉट अबाउट आपल्यामुळे इतरांना त्रास नको व्हायला. आज आपण इतरांशी बोलतो, इतरांशी वागतो, या आपल्या वागण्यावर, आपल्या बोलण्यावर आपला किती अंकुश असतो, आपलं किती लक्ष असतं, आपण किती अवेअरनेस ठेवून वागतो. खूपदा अगदी घरात आपल्याला मदत करणाऱ्या मावशी सुद्धा, म्हणजे मी का आज हे एक्झाम्पल घेतेय, कारण भगवद्गीता आहे ना, जेवढी आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्वाची आहे तेवढी आपल्या डे टू डे लाईफसाठी सुद्धा महत्वाची आहे. की अगदी आपल्या घरात मदत करायला येणाऱ्या मावशी आपल्या हातात असतं बरं का. त्यांच्याशी आपण कसं वागतोय, त्यांना आपण कुठला शब्द देतोय, कधी त्यांना यायला उशीर झाला, आजकाल त्यांच्याशी कसं वागावं ह्याच्यासाठी मूवीज येत आहेत. पण अरे आपली भगवद्गीता आपल्याला सांगतेय ना की आपल्यामुळे सुद्धा कोणी उद्विग्न होणार नाही. म्हणजे आपण कोणाला असे बोल का द्यायचे की ती व्यक्ती आपल्या शब्दांमुळे डिस्टर्ब होईल. आपले शब्द तरी आपल्या हातात नक्कीच आहेत ना. म्हणजे समोरचा कसा वागेल हे आपल्या हातात नाहीये, पण आपण कसं वागायचं, आपण समोरच्याला कशी वागणूक द्यायची हे आपल्या हातात आहे. आणि भगवंत स्वतः म्हणतात, माझा असा भक्त जो इतरांना उद्विग्न करत नाही आणि इतरांमुळे स्वतःही उद्विग्न होत नाही, जो हर्ष, दुःख, भय यामध्ये समतोल राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. आता हर्ष, भय आणि दुःख याच्यात समतोल राखणारा म्हणजेच काय आणि तो कसा राखायचा, की ज्याला माहिती आहे की माझ्या सुखातही भगवंत आहेत, माझ्या दुःखातही भगवंत आहेत, मला जर भीती वाटते तर माझा हात आत्ता या क्षणाला सुद्धा त्यांनी धरलेला आहे, तो भगवंतांमध्ये एकरूप झालाय. हो ना. त्याची भक्ती ही कंडिशनल नाहीये किंवा त्याची भक्ती ही काही गोष्टींना अनुसरूनच नाहीये की मला हवंय ते मिळालं तरच भगवंत आहेत, नाहीतर भगवंत नाही. जो प्रत्येक क्षणाक्षणामध्ये, प्रत्येक कणाकणामध्ये भगवंतांना बघतो, तो भगवंतांना अतिशय प्रिय आहे. कारण कण कण में हरी, क्षण क्षण में हरी, तो आहे. हो, प्रत्येक गोष्टीत तो आहे. मनापासून त्याला बोलवा, मनापासून त्याच्यामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न करा. आणि स्वतः भगवंत म्हणतात की असा भक्त त्यांना खूप प्रिय आहे. त्याच्यामुळे भगवद्गीता म्हणतात ना, जीवनाचा अख्खं सार आहे. त्यातला प्रत्येक श्लोक, म्हणजे मी म्हणेन काही घाई नाहीये की ह्याच जन्मात मला अख्खी गीता वाचायची, पण त्यातला एक श्लोक घ्या, त्याचा अर्थ अगदी डेप्थ मध्ये जाऊन समजून घ्या आणि तो स्वतःच्या आचरणामध्ये, स्वतःच्या व्यवहारामध्ये, स्वतःच्या अवेअरनेसमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. जीवन सद्मार्गी लागणार आणि तुम्हाला भगवत प्राप्ती होणार. कारण प्रत्येक श्लोकाचं तितकं महत्व आहे. होतं काय, कधी कधी आपण खूप फास्ट पळायला जातो, म्हणजे म्हणतात ना कुठल्या स्पीडने आपल्याला गाडी पकडायची असते आपल्या स्वतःला पण माहित नसतं. पण एक श्लोक पकडा. आणि 12वा अध्याय का माहितीये, कारण 12वा अध्याय हा भक्तियोगाचा अध्याय आहे. या भक्तियोगाच्या अध्यायामध्ये अर्जुन उवाच, अर्जुन भगवंतांना भक्तीबद्दलचे प्रश्न विचारतायत आणि श्री भगवान उवाच, भगवान भक्तीबद्दल सांगत आहेत की भक्ती म्हणजे नक्की काय, ती कशी असावी हे स्वतः भगवंत म्हणतायत. त्याच्यामुळे 12व्या अध्यायातला कोणताही एक श्लोक उचला, त्याचा अर्थ आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. वारंवार वारंवार तो श्लोक म्हणा. तुमचं आयुष्य हे भगवंतांच्या चरणी प्राप्त होईल, भगवंतांच्या चरणी अर्पण होईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने कृष्ण प्राप्ती होईल. इतका जास्त महत्वपूर्ण असा संदेश भगवंत स्वतः भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये देत आहेत. वाचा आणि अंमलात आणा. हरी हरी बोल.